नमस्कार. नमस्ते. मी महादेव शंकर टोंगळे, मुक्काम पोस्ट कळवण, तालुका भजरगड, जिल्हा कोल्हापूर. ग्रीन प्लॅनेट बायोप्रोडक्टच्या संस्थेची तुम्ही जैविक खते या ऊस पिकासाठी वापरली आहेत काय? ग्रीन प्लॅनेट मी जवळजवळ 8-9 वर्षापासून वापरतोय. हां. ज्यावेळी फक्त ग्रो आणि ब्लूम होतं तेव्हापासून वापरतोय. मग आता त्यांच्या भरपूर व्हरायटी आलेल्या आहेत आणि ग्रीन प्लॅनेटमुळे जमिनीची सुपीकता ज्यावेळी सुरुवातीला मला कळालं, माती एकदम चहाच्या पत्तीसारखी भुसभुस होती, तेव्हापासून मी दुसरं कुठलंही औषध वापरलं नाही. आणि रासायनिक खताचा बी जरा खर्च कमीच आहे याच्या. आणि गुरुत बघा की आता हे ऊस आहे, 10 महिन्याचं खोडवा आहे. कोणत्या जातीचा आहे? हे 3102 आहे. हे पाण्यात लोळत नाही, पडत नाही, खोडवा आहे 10 महिन्याचं. आणि लावण पण माझे 10 महिन्याचे असेच आहे, याच्यापेक्षा जास्त आहे. ते तुम्हाला नंतर दाखवू. आता किती पेरावा आता? आता जवळजवळ 22-23 पेरावर आहे. 10 महिन्याचं खोडवा आहे. 23 पेरावा आहे. होय. 10 महिन्याचं कोडवा आहे. मग याच्यासाठी मी दोन काय 3 आळवण्या झाल्या असतील आणि फवारण्या फक्त 2च झाल्या. 2 झाल्या. जरा ऊस वाढल्यामुळे फवारणीला जरा अडचण व्हायला लागली. मग राहिलेलं मग पाण्यातनं थोडं सोडून दिलं. मग रासायनिक खताचा वापर तुमचा जास्त झाला काय कमी झाला काय, कसं झालंय? म्हणजे खताची जमिनीला सवय जी लागलेली आहे पूर्वीपासून, रासायनिक खताची ती सवय लवकर जात नाही. पण थोडंसं ठेवायला लागतं. जसं नशेखोर माणसाचं आहे तशी नशा जात नाही, तशी जमिनीला आम्ही रासायनिक खताची सवय लावून ठेवली आहे. ती सवय जरा जरा हळूहळू कमी, मी तरी कमी करतच आणलं आहे. फक्त लागण आणि भरणीच्या वेळी जरा जरा डोस देतोय. त्यावेळी मी मिरगातला मिरगी डोस म्हणतो आपण, ते मिरगी डोस सुद्धा दिलेला नाही आहे. म्हणजे तुम्ही यावर्षी रासायनिक खताचा वापर पण कमी केला? वापर 25-30% तर कमीच आहे. कमी केलेला आहे, बरोबर. तर ऊस असा सगळीकडे उंचीकडे आहे का, उंची नाही काय? उंची बघा, आता हे खोडवा आहे, फुटवा वगैरे सगळीकडे चांगले आहेत. फुटवा सगळीकडे सारखंच आहे. कडेला कुठे 1-2-4 ऊस बारीक असलं तर बांधाकडेला तसं असते. कुठल्या रोगाला किडीला बळी पडलाय? रोगाला हे नवीन वाण आहे, घेण्याला मावा, लोकरी मावा आणि हे बिलकुल नाही, याच्यावर तांबेरा नाही. नाही. तर तुम्हाला उत्पादनात किती वाढ झालेली आहे आणि कसं? मला म्हणजे जवळजवळ टनाच्या आसपास टन बी ऊस मिळत नव्हता पूर्वी. 30 गुंठ्यात मला 25 टन ऊस व्हायचा. आता 30 गुंठ्यात जवळजवळ 40-45 टन, 45 तरी होतोय नक्की. म्हणजे दीडपट. म्हणजे दीडपट तरी. दीडपट म्हणजे कसं, खोडवा 4थ्या वर्षाचं, 5व्या वर्षाचं, माझ्याकडे 6व्या वर्षाचं बी आहे. हे सगळं मिळून मी 4-5 वर्ष ठेवतोय. मी खोडवा 4-5 वर्ष मशागत आहे. तरी सुद्धा उत्पादन तुम्हाला चांगल्या पद्धतीने निघते. 1.25 टनाच्या पुढे, 1.25 ते 1.5 टन. 1.5 टन, बरोबर आहे. बरोबर आहे. तर हा सगळीकडे असे किती गुंठाचा प्लॉट आहे? 5 गुंठ्याचा प्लॉट आहे. ह्याच्यात गेल्या वर्षी मला जवळजवळ 28,000 काहीतरी 28-30 हजार ह्याच्यात इन्कम झालाय मला. 28 ते 30 हजार रुपये गेल्या वर्षी तुम्हाला फायदा झालेला आहे, इन्कम झालेला आहे. खर्च जाता समजा, खर्च लागण बिगन गेले असले तरी 5-10 हजार खर्च झाला असेल, बरोबर आहे. तर 10-15 हजार निव्वळ किंवा झाला असेल 5 गुंठ्यामध्ये. 5 गुंठ्यामध्ये नाही म्हटलं तर तुम्हाला 10-15 हजार नफा झाला. ठीक आहे, ओके. समाधानी आहात? मी समाधानी आहे. बाकीच्या लोकांना सांगू शकतोय, कुठे इकडे तिकडे पळत्याच्या मागे लागू नका. ग्रीन प्लॅनेट आपलं फार पूर्वीपासूनच आणि जैविक आहे. हो, जमीन वाचवा, आपली काळी आहे वाचवा, माती वाचली तर आपण वाचणार आहे. आणि तुम्ही हे करा, आळवणी करा, फवारणी करा, जशी जशी वेळ मिळेल तशी. नाही मिळाला मोठा उसाला तरी पाण्यातून सुद्धा आपण सोडू शकतोय. एवढं मी सांगेन. धन्यवाद, नमस्कार. ओके, धन्यवाद, थँक्यू.